महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या शिबिराच्या संयोजन व सहकार्य लाभणारे आयुष्यमान साध्वी साहेब, आयुष्यमान बनसोड साहेब, आयुष्यमान मोरे साहेब, आयुष्यमान तायडे साहेब, सर्व सहभागी उपासक, उपासिका, साधक साधिका, आज रविवार आज प्रवचन आणि ध्यान राहणार आहे. त्याचबरोबर जे आपल्या या ध्यान शिबिरासाठी सहकार्य ज्यांचं लाभत आहे असं आयुष्यमान साध्वी साहेब व आयुष्यमान बनसोड साहेब यांचं मनोगत सुरुवातीला आपण ऐकणार आहोत. तर मी विनंती करतो आयुष्यमान साध्वी साहेबांना की त्यांनी आपल्या ह्या ध्यान साधने संबंधित व शिबिरासंबंधित आपलं मनोगत व्यक्त करा. साध्वी साहेब. मंगल. हा सर. हॅलो. हा 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 साहेब. मंगल. यानंतर साध्वी आई ध्यानासंबंधित 5 मिनिटं बोलतील. साध्वी आई. मंगल.
साधू साधू साधू. त्यानंतर आयुष्यमान गौतम बनसोड साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. गौतम बनसोड साहेब. साधू साधू साधू. आयुष्यमान दौलतराव मोरे साहेब आपलं ध्यान साधने संबंधित अनुभव 5 मिनिटांमध्ये व्यक्त करतील. मोरे साहेब.
सारू सारू सारू. धन्यवाद साहेब. मागच्या वर्षी त्या नियोजनामध्ये अध्यक्ष साहेब, मोरे साहेब यांच्या माध्यमातून आपण ते शिबिर आयोजित केलं होतं आणि सर्वांनाच त्याचा लाभ झालेला आहे. तर यावर्षी आमचं मोठं नियोजन होतं, परंतु या साथीच्या रोगामुळे आपण हे ऑनलाईन ठेवलेलं आहे. शिकवण तर तीच आहे, शिकवण तीच राहणार आहे. मूळ सूत्र जे आहेत भगवंतांनी सांगितलेले, तीच आपली मूळ शिकवण असणार आहे. त्या व्यतिरिक्त ह्या ध्यान शिबिरामध्ये दुसरं शिकवलं जाणार नाही. भगवंताची जी वाणी आहे शुद्ध स्वरूपामधली, की त्यामध्ये काय टीचिंग, काय शिकवण दिली, ते सूत्र, तो फॉर्म्युला आपल्या जीवनामध्ये कसा उतरवायचा आहे, त्याचंच प्रशिक्षण यामध्ये दिलेलं आहे. आपण जेव्हा इगतपुरी किंवा इतर ठिकाणी 10 दिवसाचे कोर्सेस करतो किंवा 20 दिवसाचे, तर त्या ठिकाणी सुरुवातीला 3 दिवस आनापानसतीचा अभ्यास करायला सांगतात आणि 7 दिवस मग पुढची विपස්සना राहते. तर जगातल्या प्रत्येक सेंटरमध्ये सुरुवातीला हीच टेक्निक आहे, हीच पद्धत शिकवली जाते. आनापान म्हणजे सम्यक समाधीचा अभ्यास, की पहिले चित्त एकाग्र करा आणि मग नंतर विपස්සना. अगोदर सम्यक समाधी आणि नंतर प्रज्ञा दृष्टीसाठी विपස්සना. ह्या ध्यान पद्धतीमध्ये आपण बऱ्याच वेळा त्याचा अभ्यासही केलेला आहे, सराव पण केलेला आहे आणि करत आलेले आहात. की आनापान हा शब्द आपल्याला परिचितच आहे, परिचित नाही असं नाहीये, त्याचा अर्थही आपल्याला माहित आहे. 7-8 या दिवसामध्ये आपण त्याचं डिटेल स्वरूपामध्ये माहिती पाहिलेली आहे. तशी ध्यान पद्धती आनापान सती हे कम्मठठाण आहे. या कम्मठठाणाच्या माध्यमातून रूप ध्यानाचे 4 ध्यान साधक साधिका साध्य करू शकतात त्यांच्या सम्यक प्रयत्नाने. जर योग्य मार्गाने जर आपण मार्गक्रमण केलं तर आपल्याला तो मार्ग सुखकर जातो. परंतु जर मार्ग आपल्याला समजला नाही, मार्ग आपण जाणून घेतला नाही व्यवस्थित, तर आपण मार्ग भटकू शकतो. म्हणून हे जे काही प्रवचनाचं आपलं आयोजन असतं, की तो मार्ग प्रकाशित व्हावा. जे काय आपण ध्यान करणार आहोत, शिकणार आहोत, त्याची आपल्याला परिपूर्ण जाणीव व्हावी. तर हा ह्या प्रवचनाचा मुख्य उद्देश असतो. तर ते समजून घेणं फार महत्वाचं आहे. आपण जेव्हा याला समजून घेण्यासाठी
प्रयत्न करतो, तर त्यावेळेस आपलं चित्त हे हे अतिशय एकाग्र असलं पाहिजे, शांत असलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे. कारण स्थिर, शांत मनच प्रज्ञा ग्रहण करू शकते. म्हणून आपलं चित्त एकाग्र असणं, त्याला स्थिर ठेवणं, त्याचबरोबर जे काही आपण श्रवण करतोय ते व्यवस्थित समजून घेणं, ह्या बाबी असल्या तर पुढचं जे शिकवण आहे किंवा पुढची जी आपली प्रॅक्टिस आहे तर ती सुरळीत होत असते. आपल्याला प्रगती, गती त्यातून साध्य होत असते. तो मार्ग सुखकर जाण्यासाठी ह्या प्रवचनाचं आणि डेली जे आपण माहिती देतोय त्याचं मुख्य हा उद्देश असतो की मार्ग सुखकर व्हावा, प्रत्येकाला हा मार्ग समजावा, हा त्यामधला एक उदात्त हेतू आहे. काल मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर या ध्यानासंबंधित की हा मार्ग कसा आहे त्या संबंधित मूळ पाली संदर्भ दिलेले आहे. की मूळ पाली संदर्भामध्ये की कोणकोणत्या ग्रंथामध्ये, सूत्रामध्ये भगवंतांनी हा उपदेश दिलेला आहे, त्याचं सविस्तर विश्लेषण मूळ सूत्र त्यात आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. की त्यामध्ये मूळ सूत्रात महासतिपट्टन सुत्त, सतिपट्टन सुत्त, त्यानंतर आनापानसती सुत्त, समाधी सुत्त, गिरिमानंद सुत्त, विशुद्धी मग्गो हा ग्रंथ, आनापान संयुक्त महावग्ग पाली मध्यम निकाय, त्यानंतर महासतिपट्ठान सुत्त वर्णना, दिघनिकाय अठ्ठक कथा,
त्यानंतर आनापान संयुक्त महावग्ग अट्टकथा, संयुक्त निकाय अट्टकथा. त्यानंतर आहे महासतीपट्टान सुत्त वर्णना, महावग्ग टीका, दिग्गनिकाय टीका. त्यानंतर सतीपट्टान संयुक्त महावग्ग टीका, संयुक्त टीका, संयुक्त निकाय. त्यानंतर आनापान संयुक्त महावग्ग टीका, संयुक्त निकाय टीका. तर ह्या मूळ ग्रंथांमध्ये ह्या सूत्राचा संदर्भ आहे. म्हणजे आपण जी ध्यान पद्धती शिकतोय तर त्यामध्ये ह्या सूत्रांमध्ये ह्या ध्यानाचा संदर्भ आलेला आहे. ही भगवंताची मूळ शिकवण आहे. अभिधम्म पाली साहित्यातील अभिधम्म जर आपल्या वाचनात आला असेल तर अभिधम्माची सुरुवातच ह्या चित्तापासून आहे. कुशल चित्त, अकुशल चित्त, अव्याकृत चित्त. कुशल, अकुशल आणि अव्याकृत ह्या 3 विभाग त्यामध्ये दिलेले असतात आणि पूर्ण अभिधम्म त्यावरतीच अवलंबून आहे. चित्त आणि चैतसिका याचं सविस्तर विश्लेषण अभिधम्मात आहे. आणि अभिधम्म असा ग्रंथ आहे की तो प्रॅक्टिकल आहे. आणि ज्यांनी ध्यान साधना पूर्ण केली, ज्यांनी रूप ध्यानाच्या 4 पायऱ्या पूर्ण केल्या, ज्यांनी अरूप ध्यानाच्या 4 पायऱ्या पूर्ण केल्या, ज्याला 8 ध्यान समापती असं म्हटलं झालेलं आहे, तर त्यांनाच अभिधम्म हा समजू शकतो. अभिधम्म हा थेरी नसून ती प्रॅक्टिकल आहे. ती प्रॅक्टिकल आहे. तो एक अभ्यास आहे, तो सराव आहे, तो अनुभव आहे. म्हणून अभिधम्मामध्ये तुम्हाला उदाहरणं आढळतील नाही कुठले, किंवा उपमा आढळतील नाही, किंवा अलंकार. जे 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 आहे ते सरळ भाषेत दिलेलं आहे. आणि ते सरळ भाषेत समजणं फार कठीण आहे, कारण ते प्रॅक्टिस आहे, ते प्रॅक्टिकल नॉलेज आहे. कुशल चित्तामध्येच 4 जे 5 ध्यानांग जे उत्पन्न होतात तर ते कुशल आहे. त्याचा कर्मविपाकही कुशल आहे. म्हणजे ध्यानांग हे जे काही ध्यानाचे जर आपल्याला साधन आपण प्राप्त केले तर ते महाकुशल चित्त आहे. 5 ध्यान चित्त असं म्हटलेलं त्याला. ते सध्या उपलब्ध नाही. जोपर्यंत आपण ध्यान साध्य होत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये ते चित्त उत्पन्न होऊ शकत नाही. ते 5 चित्त आहे. आणि अरूप ध्यानाचे सुद्धा कुशल चित्त आहे. तो एक अभिधम्माची सुरुवातच ह्या ध्यानापासून सुरुवात होते. म्हणजे भूमी आहे, चित्त भूमी ज्याला म्हटलेलं आहे. भूमी आपण म्हणतो की जमीन म्हणतो आपण. मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये सुपीक जमीन आहे, खडकाळ जमीन आहे, बंजर जमीन आहे, नापीक जमीन आहे. तर बुद्धांनी चित्ताला भूमी हा शब्द वापरलेला आहे की 3 प्रकारच्या भूमीमध्ये वेगवेगळे चित्त 4 प्रकारच्या भूमीमध्ये चित्त डिवाइड केलेलं आहे. त्यामध्ये कामावचर भूमी, रूपावचर भूमी, अरूपावचर भूमी आणि लोकोत्तर भूमी. कामावचर भूमीमध्ये ज्यामध्ये इच्छा, आकांक्षा, लोभ, द्वेष, मोह, काही कुशलही आहेत की कुशल मंगल कामना, अकुशल मंगल कामना, तर हे सगळं कामावचर भूमीमध्ये येतं. तर ती एक चित्तभूमी आहे. जो चित्ताचा स्वभाव आहे, म्हणजे जे विश्वातील जवळपास 99.99% जे आहेत भूमी, तर ही कामावचर भूमीमधले चित्त आहे.
त्याच्या वरची भूमी येते चित्तभूमी की रूपावचर भूमी, की ह्या सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा श्रेष्ठ ज्यांचं चित्त आहे, सर्वसामान्य जे काही मानसिकता आहे, जे काही चित्त आहे, जे चैतसिक आहे, तर त्यापेक्षा वरची लेवल, वरची पातळी, उच्च पातळी ज्याला म्हणू, कुशल चित्ताची उंच पातळी, तर ती आहे रूपावचर भूमी. तर रूपावचर भूमीमध्ये हे 4 ध्यान येतात की जे आपण ध्यान शिबिर आपण हे घेत आहोत. हे रूपावचर भूमीतील चित्त आहे आणि हे चित्त प्रॅक्टिस नुसार उत्पन्न होतात. की आपली जर प्रॅक्टिस उत्तम असेल, चांगली असेल, तर ते चित्तही तात्काळ ते उत्पन्न होतात. ध्यानांग ज्याला म्हटलेलं आहे की ध्यानांग ते उत्पन्न झाले म्हणजे ते रूपावचर भूमीमध्ये आपण प्रवेश केला असा त्याचा अर्थ आहे. त्याही पेक्षा उच्च म्हणजे आहे अरूपावचर भूमी. अरूपावचर म्हणजे रूप ध्यानाच्या वरची लेवल, अरूपावचर चित्ताची भूमी. त्याचे 4 ध्यान आहेत, म्हणजे ते एक अरूपावचर भूमी. त्याही पेक्षा आणखी श्रेष्ठ भूमी आहे चित्ताची, तर ती आहे लोकोत्तर भूमी. तर त्या लोकोत्तर भूमीमध्ये फळ प्राप्त व्यक्ती, फळ प्राप्त भिक्खुनी, अर्थात जे श्रोतापन्न, सकृतगामी, अनागामी, अरहंत या मार्गावर आरूढ असलेले आणि ते मार्गफल पूर्ण केलेले असे 8 चित्त, 8 पुद्गल त्या भूमीमध्ये निवास करतात. तर त्याला म्हटलेले लोकोत्तर भूमी. लोकोत्तर म्हणजे सर्वश्रेष्ठ भूमी. तर आपण ह्या कामावचर भूमीमधूनच आपल्याला रूपावचर भूमी ही एक पायरी गाठायची, रूपावचर भूमीमधून अरूपावचर भूमी ही एक पायरी गाठायची, आणि अरूपावचर भूमीतून आपले जे काही फळचित्त आहे ह्या जीवनातलं सर्वश्रेष्ठ ध्येय की त्या मार्गारूढ आपण होऊन हे मार्गक्रमण पूर्ण करू शकतो. तर हा एक भूमीचा एक प्रवास आहे. तर त्यामुळे आपल्याला जे काही आपले अभ्यास आहे, जो सराव आहे, तो वाढवावा लागेल, त्यामध्ये सातत्य ठेवावं लागेल आणि ते वाढवत नेऊन एक एक भूमी आपल्याला क्रॉस करायची आहे. तर मागच्या ध्यान सत्रामध्ये अनेकांना साधकांना ही भूमी क्रॉस करता आलेली आहे. कामावचर भूमीतून ते रूपावचर भूमीकडे त्यांनी मार्गक्रमण केलं. रूपावचर भूमीकडून आता काही अरूपावचर भूमीकडे मार्गक्रमण करत आहेत आणि अरूपावचर भूमीनंतर पूर्ण केल्यानंतर त्यांना डायरेक्ट फळप्राप्ती आहे की ते फळप्राप्त करू शकतात. तर हा मार्ग सुद्धा आपण अवलंबायचा आहे की यामध्ये सर्वात महत्वाचं जे आहे की आपल्याला जाणीव असली पाहिजे की आपण कुठल्या भूमीमध्ये आहे. बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करेल. तर हे चित्त जे आहे, आपण मनाचे गुलाम आहोत. कामावचर भूमीतील चित्त, कामावचर म्हणजे कामना, इच्छा, आकांक्षा, त्यामध्ये लोभ आहे, त्यामध्ये द्वेष आहे, त्यामध्ये मोह आहे. तर ह्या मनाचे विश्वातील 99.99% जनता लोक गुलाम आहे. त्यातील त्या फक्त 0.1% 100%पैकी 0.1%च त्यातून फक्त केवळ मुक्त आहे. हे चित्ताचे, ह्या मनाचे गुलाम आहेत. तर आपण बघतोय की आपण जेव्हा श्वास प्रश्वासावरती लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतोय, तर त्यावेळेस आपलं चित्त सहज दुसरीकडे भटकून जातं. जसं पक्षी एका फांदीवरून उडल्यानंतर भुरकन दुसऱ्या झाडावरती जाऊन बसतो.
आकाशामध्ये भरारी घेतो, तसंच हे चित्त एका ठिकाणी बसत नाही. फार फिरून, लांबून फिरून मग पुन्हा प्रयत्न केले. अरे, आपल्याला श्वासोश्वास बघायचा होता. आता आपण काय कुठल्या विचारामध्ये गर्द झालोय. अशा स्थितीमध्ये आपण येतोय. म्हणजे हे भटकवतं. हे चित्त आपल्याला स्थिर होऊ देत नाही. म्हणजे ह्या कामावचर भूमीतून आपल्याला ते सहसा अडथळे करतं रूपावचर भूमीकडे जाण्यासाठी. पण त्याचा खूप मोठे अडथळे आहेत, की त्यामध्ये आळस निर्माण करेल आपल्यामध्ये, की सकाळी आपल्याला उठू देणार नाही, झोपेतून जागी करू देणार नाही. त्याच्यानंतर अ, जे आपल्याला कधी द्वेष निर्माण झाला नसेल तशा प्रकारचा क्रोध किंवा द्वेष निर्माण होऊ शकतो. किंवा अ, जे चित्त आहे, की अरे भगवंतांनी हे सांगितलेलंच नाही, तर यामुळे काही आपल्याला लाभ होईल किंवा नाही होईल, तर ही एक मनामध्ये शंका निर्माण होऊ शकते. अनेक प्रकारचे असे डाऊट तयार होतात. परंतु आपल्याला सूत्र प्रमाण आहे. भगवंतांनी ते सूत्र जे दिलेले आहे ते आपल्यासाठी प्रमाण आहे. तर ते प्रमाण, त्या सूत्रांना आपण प्रमाण मानायचं आहे. त्या सूत्रानुसार जर प्रॅक्टिस केली तर निश्चितच हा पूर्ण लाभ आपल्याला मिळेल. आणि अ, जे काही आपली जी भूमी आहे, चित्तभूमी, त्याची पातळी हे उंच होण्यासाठी रूपावचर भूमीमध्ये आपण प्रवेश करण्यासाठी पात्र असू. तर यामध्ये प्रॅक्टिस अत्यंत महत्वाची आहे. योग्य प्रॅक्टिस अत्यंत महत्वाची आहे. फार त्याला विलंबही नाही झाला पाहिजे. योग्य पद्धतीने आपण केलं पाहिजे, अतिशय जागृतपणे केलं पाहिजे. आणि एक असा संकल्प आपण साधना करीत असताना केला पाहिजे, की मी माझी ही ह्या बैठकीमध्ये मी माझं चित्त एकाग्र करेल. मी माझ्या मनाची गुलामी करणार नाही. माझ्या मनाला मी या श्वासोश्वासावरती स्थिर ठेवण्याचा अभ्यास करेल. आणि अशा प्रकारचं जर आपण केलंय तर हळूहळू त्या चित्ताला सवय होईल आणि ते चित्तच मग कुशल चित्त तयार होतं. तर मी व्हॉट्सअप ग्रुपवरती मराठी, इंग्रजी आणि पाली या तिन्ही भाषेमध्ये ह्या आनापान साधनेविषयीची सविस्तर माहिती दिलेलीच आहे. तर त्यामध्ये त्याचं पुन्हा पुन्हा म्हणजे माहिती यासाठी द्यावी लागते, की आपलं जे स्मृती जी आहे तर ती जास्त वेळ टिकत नसते. तर ती पुन्हा पुन्हा स्मृती व्हावी आणि आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून त्याचं रिपीट ते होत असतं. तर भगवान बुद्धांनी मूळ पाली सुत्तामध्ये जे सांगितलेलं जे आहे, की उजू कायंग पनिधाय, की या कायाला आपण सरळ करायचं. परिमुखं सती उपटपेत्वा, स्मृतीला आपल्या म्हणजे जागृतीला परिमुखं म्हणजे चेहऱ्याचा समोरचा भाग, मुख म्हणजे चेहरा आणि परी म्हणजे समोरचा, चेहऱ्याचा समोरचा भाग उपटपेत्वा स्थापन करायचे. म्हणजे जागृतीला आपल्या समोरच्या चेहऱ्याच्या भागावर म्हणजे नाकाच्या समोरच्या भागावरती किंवा वरच्या ओठावरती स्थिर ठेवायचं. त्यानंतर सुसतो सती व सतो पसती, की तो स्मृतीपूर्वक श्वास घेत आहे ते स्मृतीपूर्वक पाहतो, स्मृतीपूर्वक श्वास सोडत आहे ते स्मृतीपूर्वक पाहतो. हे एक सूत्र आहे. त्यानंतर आहे दिग्गंग वा असतो दिग्गंग ससामिती पजानाती, दिग्गंग वा पसतो दिग्गंग पससामिती पजानाती, रसंग वा असतो रसंग अससामिती पजानाती, रसंग वा पसतो रसंग पससामिती पजानाती, सबकायं पटी संवेदी अससामिती सिक्कति, सबकायं पटी संवेदी पससामिति सिक्कति, पसंबयं काय संकारं अससामिति सिक्कति, पसंबयं काय संकारं अससामिति सिक्कति. हे 5 आनापान ध्यान साधनेचे सूत्र आहेत. तर त्याचं मराठीतून सुद्धा आपण चांगल्या प्रकारे विश्लेषण केलेलंच आहे. की पहिलं जे आहे, की की स्मृतीपूर्वक श्वास घेत असताना आपण जाणायचं की मी स्मृतीपूर्वक श्वासाला पाहत आहे. स्मृतीपूर्वक म्हणजे जागृतीपूर्वक. त्यानंतर आपण श्वास सोडत असताना स्मृतीपूर्वक श्वास सोडत आहे हे
स्मृतीपूर्वक पाहायचं आहे. दोन गोष्टी यामध्ये आहे की स्मृतीपूर्वक श्वास घेत असताना म्हणजे आपण जागृतीपूर्वक श्वास घेत आहोत हे जागृतीपूर्वक पाहायचं आहे. जागृतीपूर्वक श्वास सोडत असताना हे जाणायचं की आपण जागृतीपूर्वक श्वास सोडत आहे हे जागृतीपूर्वक पाहायचं आहे. जर ह्या नैसर्गिक श्वास प्रश्वासाद्वारे जर आपलं चित्त स्थिर होत नसेल, नैसर्गिक श्वास प्रश्वासाद्वारे जर आपलं चित्त स्थिर होत नसेल तर आपण काउंटिंग मेथड यूज करायची. काउंटिंग मेथड मध्ये आपण सांगितलेलं आहे की 6 प्रकारच्या काउंटिंग मेथड म्हणजे गणना पद्धती मी सांगितले की पहिली जी काउंटिंग मेथड आहे की ती श्वास घेऊन सोडल्यानंतर 1, दुसरा श्वास घेऊन सोडल्यानंतर 2, तिसरा श्वास घेऊन सोडल्यानंतर 3, चौथा श्वास घेऊन सोडल्यानंतर 4, पाचवा श्वास घेऊन सोडल्यानंतर 5. तर 1 ते 5 ही काउंटिंग मेथड करायची. जर ह्या काउंटिंग मेथडनी जर समजा आपलं चित्त स्थिर होत नसेल तर दुसरी काउंटिंग मेथडचा आपण वापर करायचा की श्वास घेताना 1, श्वास सोडताना 1, श्वास दुसरा श्वास घेताना 2, दुसरा श्वास सोडताना 2, तिसरा श्वास घेताना 3, तिसरा श्वास सोडताना 3, चौथा श्वास घेताना 4, चौथा श्वास सोडताना 4, पाचवा श्वास घेताना 5, पाचवा श्वास सोडताना 5. ही काउंटिंग मेथड 1 ते 5, 1 1, 2 2, 3 3, 4 4, 5 5. मग श्वास घेतला 1, श्वास सोडला 1. तर असं श्वास सोडला, श्वास घेतला 5, श्वास सोडला, श्वास घेतला 5, श्वास सोडला 5. हे 1 ते 5. जर याने जर चित्त स्थिर होत नसेल तर मग काउंटिंग मेथड यूज करायची की तिसरी थर्ड मेथड आहे की श्वास घेतला 1 1 1 1 1 1 1, श्वास सोडला 1 1 1 1 1 1 1. म्हणजे जोपर्यंत आपण श्वास सोडतो तोपर्यंत 1 1 1 1 म्हणायचं. दुसरा श्वास घेत असताना 2 2 2 2 2 2 2. दुसरा श्वास सोडत असताना 2 2 2 2 2 2 2. तिसरा श्वास घेत असताना 3 3 3 3 3 3 3. तिसरा श्वास सोडत असताना 3 3 3 3 3 3. चौथा श्वास घेत असताना 4 4 4 4 4 4. चौथा श्वास सोडत असताना 4 4 4 4 4 4. पाचवा श्वास घेत असताना 5 5 5 5 5 5. आणि पाचवा श्वास सोडत असताना 5 5 5 5 5. ही ह्या मेथडचा आपण वापर करायचा 1 ते 5 पर्यंत. 1 ते 5 पर्यंत. जर याने जर चित्त स्थिर होत नसेल तर आणखी पुढची काउंटिंग मेथड यूज करायची. किती आहे की श्वास घेऊन सोडल्यानंतर 1, श्वास घेऊन सोडल्यानंतर 2, श्वास घेऊन सोडल्यानंतर 3, श्वास घेऊन सोडल्यानंतर 4, श्वास घेऊन सोडल्यानंतर 5, श्वास घेऊन सोडल्यानंतर 6, श्वास घेऊन सोडल्यानंतर 7, श्वास घेऊन सोडल्यानंतर 8. 1 ते 8. पुन्हा 1 पासून सुरुवात करायची. श्वास घेऊन सोडल्यानंतर 1 ते श्वास घेऊन सोडल्यानंतर 8 पर्यंत. 1 ते 8. 8च्या पुढे जाऊ द्यायचं नाही. 1 ते 8 यासाठी की आर्य अष्टांगिक मार्ग भगवंतांनी सांगितलेला आहे, त्याचं अनुस्मरण राहील. त्यामुळे 1 ते 8. जर याही मेथडने जर आपलं चित्त स्थिर होत नसेल तर मग नंतर पुढचीच मेथड यूज करायची की काउंटिंग मेथड्स आहे की ब्रीदिंग इन 1, ब्रीदिंग आउट 1. श्वास घेतला 1, श्वास सोडला 1. ब्रीदिंग इन 2, ब्रीदिंग आउट 2. ब्रीदिंग म्हणजे श्वास घेतला 2, श्वास सोडला 2. श्वास घेतला 3, श्वास सोडला 3. चौथा श्वास घेताना श्वास घेतला 4, श्वास सोडला 4. पाचवा श्वास घेताना श्वास घेतला 5, श्वास सोडला 5. सहावा श्वास घेत असताना श्वास घेतला 6, श्वास सोडला 6. श्वास घेतला नंतर 7, श्वास सोडला 7. श्वास घेतला 8, श्वास सोडला 8. तर याने जर चित्त स्थिर होत नसेल तर सेकंड आणखी 6वी जी मेथड आहे किती यूज करायची की ब्रीदिंग इन 1 1 1 1 1 1 1. ब्रीदिंग आउट 1 1 1 1 1 1. म्हणजे श्वास घेतला 1 1 1 1 1 1 1. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत घेत आहोत तोपर्यंत 1 1 1 1 म्हणायचं. आणि श्वास सोडल्यानंतर 1 1 1 1 1. दुसरा श्वास घेताना 2 2 2 2 2. दुसरा श्वास सोडत असताना 2 2 2 2 2. तिसरा श्वास घेत असताना 3 3 3 3 3. तिसरा श्वास सोडत असताना 3 3 3 3 3. चौथा श्वास घेत असताना 4 4 4 4 4 4 4. चौथा श्वास सोडत असताना 4 4 4 4 4.
पाचवा श्वास घेत असताना 5 5 5 5 5 5, पाचवा श्वास सोडत असताना 5 5 5, सहावा श्वास घेत असताना 6 6 6 6 6, सहावा श्वास सोडत असताना 6 6 6 6, सातवा श्वास घेत असताना 7 7 7 7 7, सातवा श्वास सोडत असताना 7 7 7 7, आठवा श्वास घेत असताना 8 8 8 8 8, आठवा श्वास सोडत असताना 8 8 8 8 8. ह्या 1 ते 8 1 ते 8 1 ते 8 अशा प्रकारची काउंटिंग मेथड यूज करायची. आपले सगळे विचार शांत होतात, स्थिर होतात आणि मन एकदम मृदू आणि एका ठिकाणी त्या काउंटिंगने शांत होतं, स्थिर होतं. तर अशा प्रकारे 1.5 तास कंटिन्यू आपण काउंटिंग मेथड त्याचा अभ्यास करायचा. आणि ते झाल्यानंतर ह्या काउंटिंग मेथडने गणना पद्धतीने 1 तास 1 ते 1.5 तास जवळपास आपलं चित्त स्थिर झालं की त्यानंतर मग आपल्या चित्ताला एक पहिली मेथड आहे त्याकडे वळवायचा. पहिली मेथड आहे की दिघंग वा अससत्तो दिघंग अससामीति पजानाति असं म्हटलं गेलेलं आहे. की दीर्घ श्वास घेत असताना तो जाणतो की मी दीर्घ श्वास घेत आहे. दिघंग वा पससत्तो दिघंग पससामीति पजानाति की दीर्घ श्वास सोडत असताना तो जाणतो की मी दीर्घ श्वास सोडत आहे. यावरती हा एक फॉर्म्युला यूज करायचा की जवळपास 1 ते 1.5 तास याचा आपण या साधनेचा ह्या सूत्राचा जर आपण अभ्यास केला तर 1 ते 1.5 तास आपलं चित्त सहज स्थिर होतं, शांत होतं, सहज स्थिर होतं. आणि त्यानंतर किमान 1 तास जरी आपण या श्वासोश्वासाला पाहिलं की दीर्घ श्वास घेत असताना तो जाणतो की मी दीर्घ श्वास घेत आहे. तुम्हाला जाणायचं आहे, सो म्हटलेलं आहे दिघंग असं तो दिघंग की तो जाणतो. आपल्याला जाणायचं आहे की मी श्वास घेत आहे, मी दीर्घ श्वास घेत आहे, मी दीर्घ श्वास सोडत आहे. की दीर्घ श्वास घेत असताना मी तो जाणतो की मी दीर्घ श्वास घेत आहे, दीर्घ श्वास सोडत असताना तो जाणतो की मी दीर्घ श्वास सोडत आहे. तर हे किमान 1 तास जर आपण या श्वासाला जर पाहिलं तर अगोदर जे मी सांगितलंय की कामावचर भूमीमधून रूपावचर भूमीकडे जाण्याचा जो मार्ग आहे तिथपर्यंत आपण पोहोचतो, त्या दरवाजापर्यंत पोहोचतो. की त्या ठिकाणी 1 तासानंतर 1 तास स्थिर झालं आपलं मन फक्त श्वास आणि प्रश्वासावर, तर ध्यानाचं निमित्त उत्पन्न होतं. ध्यानाचं निमित्त उत्पन्न होतं, ज्याला मेडिटेशन साईन असं ज्याला म्हटलेलं आहे. ध्यानाचं त्याला निमित्त असं म्हणतात. निमित्त साईन, ध्यानाचं निमित्त मेडिटेशन साईन, ते निमित्त उत्पन्न होतं. ते जर उत्पन्न होत नसेल तर मग पुढचं आपण सूत्र त्याचा अभ्यास करायचा की रसंग वा अससत्तो रसंग अससामीति पजानाति, रसंग वा पससंतो रसंग पससामीति पजानाति. की मी लहान श्वास घेत असताना तो जाणतो की मी लहान श्वास घेत आहे. आणि रसंग वा पससत्तो रसंग पससामीति पजानाति की मी लहान श्वास सोडत असताना जाणतो की मी लहान श्वास सोडत आहे. जी चित्ताची आपल्या शरीराची प्रकृती असेल, आपण लहान म्हणजे आखूड श्वास घेतो,
लवकर लवकर श्वास घेतो, तर तो लहान श्वास. तर तो लहान श्वास घेत असताना तो जाणतो की मी लहान श्वास घेत आहे आणि लहान श्वास सोडत असताना जाणतो की मी लहान श्वास सोडत आहे. तर ही जर स्थिती आपली कंटिन्यू सहज एकाग्र राहिली, श्वासोश्वासाला आपण हळुवारपणे पाहिलं, सजगपणे पाहिलं, जागृतपणे पाहिलं आणि ह्या लहान श्वासाला आपण पाहिलं की तो येत आहे, जात आहे, मी तो श्वास घेत आहे, जागृतीपूर्वक त्याला पाहत आहे. तो बरोबर 1 तासानंतर आपोआप आपल्या समोर ते ध्यानाचं निमित्त मेडिटेशन साईन उत्पन्न होत असतं. तर याही मेथडने जर आपलं चित्त ते ध्यानाचं निमित्त उत्पन्न नाही झालं, तर थर्ड मेथड यूज करायची, की कोणती आहे? सब्बकायं पटी संवेदी अससामीति सिक्कती, सब्बकायं पटी संवेदी पससामीति सिक्कती. की सब्बकायं पटी संवेदी म्हणजे ह्या संपूर्ण श्वासाचा, ह्या संपूर्ण शरीराचा अनुभव घेत, पटी संवेदी अनुभव घेत मी श्वास घेईन. या संपूर्ण श्वासरूपी शरीराचा अनुभव घेत मी श्वास घेईल, अशा प्रकारे तो स्वतःला सिक्खती प्रशिक्षित करतो, प्रशिक्षण देतो की ह्या संपूर्ण श्वासरूपी शरीराचा अनुभव घेऊन तो श्वास घेईल, अशा प्रकारे तो शरीराला प्रशिक्षित करतो. सब्बकायं पटी संवेदी पससामीति सिक्खती, की ह्या संपूर्ण श्वास शरीराचा अनुभव घेत मी श्वास सोडेल, अशा प्रकारे तो प्रशिक्षण घेतो. जर ह्या स्थितीपर्यंत जर आपण 1 तास कंटिन्यू पाहिलं त्या श्वासाला, त्या संपूर्ण श्वासरूपी शरीराला, तर याचं प्रशिक्षण आपल्या चित्ताला जर आपण दिलं, सिक्खती असं म्हटलेलं आहे, प्रशिक्षित केलं, चित्ताला शिक्षित केलं, ट्रेन केलं, तर 1 तासानंतर आपोआप त्या ठिकाणी ध्यानाचं निमित्त मेडिटेशन साईन उत्पन्न होतं. जर याने जर झालं नसेल, तर पुढची आपण आनापानसतीचं चौथी जी काही स्टेप आहे, चौथा प्रकार जो आहे त्याचा आपण अभ्यास करायचा. तर चौथा प्रकार असा आहे की पसंबयं काय संखारं अससामीति सिक्खती, पसंबयं काय संखारं पससामीति सिक्खती. की पसंबयं काय संखारं म्हणजे शरीराचे संस्कार. शरीराचे संस्कार कुठले? जसं चित्ताचे संस्कार कोणकोणते आहेत? रागाचे पण आहे, द्वेषाचे पण आहे, मोहाचे पण आहे, वितरागाचे पण आहे, वितद्वेषाचे पण आहे, वितमोहाचे पण आहे. तसेच ह्या शरीराचे संस्कार आहेत. कुठले संस्कार आहेत? की हे शरीर आपलं जे काय आहे, आपण ध्यानास्थ बसत असताना ती पुढे झुकते किंवा पाठीमागे जाते, किंवा आपण शरीराची हालचाल करतो किंवा आसन बदलवतो किंवा एक हातावरून दुसऱ्या म्हणजे हालचाल करतो, डोळे उघडून बघतो, मोबाईलला वारंवार आपण चेक करतो की मी दिसतो की नाही दिसत, कोणी दिसतंय का. तर ह्या शरीराचे जे सगळे हालचाली आहे, म्हणजे शरीराचे पुढे झुकणे, पाठीमागे झुकणे, इतर जे हालचाली आहे, की त्या सगळ्या हालचालींना पसंबयं काय संखारं, की सर्व हालचाली, शारीरिक हालचाली शांत ठेवून मी श्वास घेईन, अशा प्रकारे तो प्रशिक्षण घेतो. आणि पसंबयं काय संखारं पससामीति सिक्खती, की ह्या शरीराच्या सर्व हालचाली शांत ठेवून मी श्वास सोडेल, अशा प्रकारे तो प्रशिक्षण घेतो. सिक्खती प्रशिक्षण घेतो, शिक्षण घेतो, ट्रेनिंग देतो आपल्या मनाला, आपल्या शरीराला, की ह्या शरीराची कुठलीही मी हालचाल न करता श्वास घेईल आणि श्वास सोडेल. तर हे चौथं सूत्र आहे, चौथा प्रकार आहे आनापानचा. तर ह्या 4 प्रकारे जर 4 प्रकारामध्ये पहिल्या प्रकारात जर कंटिन्यू 1 तासापर्यंत जर कंटिन्यू स्थिर ठेवणे जर निमित्त उत्पन्न होत नसेल, तर सेकंड फॉर्म्युला यूज करायचा. सेकंड फॉर्म्युला जर
त्या ठिकाणी जर चित्त निमित्त उत्पन्न असेल तर थर्ड फॉर्म्युला यूज करायचा. थर्ड फॉर्म्युल्यामध्ये जर चित्त स्थिर होत नसेल तर फोर्थ फॉर्म्युला यूज करायचा. आणि यामध्ये सूत्र असं सांगतंय की 1 तास, ह्या 4 पैकी 1 तासामध्ये जर आपण आपल्या चित्ताला स्थिर ठेवलं तर 100% गॅरंटी देता येते की आपल्याला ध्यानाचं निमित्त उत्पन्न होईल. ध्यानाचं मेडिटेशन ज्याला साईन म्हटलेलं आहे तर ते उत्पन्न होत असतं. तर ते उत्पन्न असं असतं की जसं की करडा रंग असतो, सकाळी जेव्हा सूर्यप्रकाश सूर्योदय होतो त्यावेळेस जो करडा रंग असतो ज्याला ग्रे कलर म्हणतो, तशा प्रकारचं चित्र आपल्या डोळ्यासमोर, आपल्या चित्तासमोर उत्पन्न होत असतं आपल्या संज्ञेद्वारे. किंवा कोणाकोणाला पूर्ण चंद्राचं जसा आकार असतो गोल तशा प्रकारचं दिसतं. कोणाकोणाला मॉर्निंग स्टार म्हणजे ध्रुव तारा सकाळचा असतो तशा प्रकारचं ते ध्यानाचं निमित्त असतं. किंवा कोणाकोणाला अत्यंत सूर्यप्रकाशासारखं प्रखर असं ध्यानाचं निमित्त असतं. किंवा कोणाकोणाला वेगवेगळे कलर दिसतात की त्यामध्ये निळा आहे, लाल आहे, काळा आहे, पांढरा आहे, तर पिवळा आहे, अशा प्रकारचे, हिरवा आहे, अशा प्रकारचे रंग दिसतात. किंवा कोणाकोणाला जसं की धूर आहे, अग्नीतून निघणारा धूर जर असेल तर तशा प्रकारचं धुरासारखं निमित्त दिसतं ध्यानाचं चिन्ह. त्याच्यानंतर कोणाकोणाला जे आहे तर जसं मोत्यांची माळासारखी ती दिसते. तर आपापल्या संज्ञेनुसार जे आहे ते वेगवेगळं, प्रत्येकाला एकच ध्यानाचं निमित्त उत्पन्न होईल असं शक्य नाही. तर आपापल्या संज्ञेनुसार, आपल्या चित्ताच्या स्वभावानुसार, कारण की हे चेतसिक आहे की हे जे ध्यानाचं जे निमित्त आहे किंवा जे मेडिटेशन ज्याला आपण इंग्रजीमध्ये साईन म्हणतो, चिन्ह जे आहे की ते आपापल्या संज्ञेनुसार, आपापल्या विचारानुसार जो पगडा आहे त्यानुसार ते उत्पन्न होत असतं. आणि कंटिन्यू जर 1 तासापर्यंत आपण ठेवलं तर निश्चितच ते उत्पन्न होते, ते झाल्याशिवाय राहत नाही. तर हे एक अतिशय साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये भगवंतांनी आपल्याला ह्या सुत्तामध्ये, आनापानसती सुत्तामध्ये, समाधी सुत्तामध्ये, सतिपट्टन सुत्तामध्ये हे सगळं डिटेल स्वरूपामध्ये आणि अट्टकथा साहित्यामध्ये, टीका साहित्यामध्ये त्याचं पूर्णपणे विश्लेषण दिलेलं आहे. तर याचा आपल्याला दैनिक अभ्यास करायचा आहे. सूत्र तुमच्या समोर मी मांडलेले आहेत. आता तुम्हाला त्याची तयारी करायची आहे, तुम्हाला तुमची प्रॅक्टिस करायची आहे. तुमची जेवढी प्रॅक्टिस असेल की तेवढं आपण लवकर त्याचा आपल्याला लाभ मिळेल. आणि यामध्ये स्वतःचे प्रयत्न अत्यंत आवश्यक असतात. जसं की भगवंतांनी म्हटलं की अत्तदीप भव, की स्वयंप्रकाशित होण्यासाठी हा मार्ग आहे. कोणी आपल्याला दुसरं प्रकाशित करू शकत नाही. तुमचे पुण्यकर्म, तुमचे कुशल कर्म, आपल्या पारमिता, आपलं बल, आपली श्रद्धा, त्याचबरोबर आपली बुद्धिमत्ता सुद्धा, की जी आपली अंडरस्टँडिंग पॉवर आहे, समजण्याची, समजून घेण्याची आणि ज्ञान ग्रहण करण्याची क्षमतेवरती हे सगळं अवलंबून आहे. तर जितकं आपलं ग्रहण क्षमता जास्त असेल तितका आपल्याला लवकर त्याचा लाभ मिळतो. जितकी आपली अंडरस्टँड लेवल, जो काही IQ जो आहे, बुद्धिमत्ता जी आहे प्रचंड असेल तर त्यांना याचा तात्काळ लाभ होतो. तर याचं प्रॅक्टिस सुद्धा अत्यंत महत्वाची. जितकी आपली प्रॅक्टिस आणि अभ्यास, सराव चांगला असेल तितकं आपल्याला लवकर ह्या स्थितीपर्यंत पोहोचता येतं. तर हा मार्ग अशा प्रकारचा आहे. तर हा मार्गक्रमण करीत असताना मार्गदर्शकांचं आपल्याला मार्गदर्शन वेळोवेळी लाभणारच आहे. कुठलाही प्रश्न असेल या संबंधित, काहीही अडचण असेल तर मला तुम्ही बोलू शकतात. निश्चितच त्याचं योग्य समस्याचं निरसन केलं जाईल. आणि जे काही हे सांगितले मी 4 फॉर्म्युले, की त्या कंटिन्यू एकच गोष्टीपर्यंत आपण करायचं नाही. हे 4 फॉर्म्युले यूज करायचे. एकाने झालं नाही तर दुसरा नाही तर तिसरा नाही तर चौथा. 4 पैकी एकाने जे ध्यानाचं निमित्त उत्पन्नच होतं, त्याशिवाय ते राहत नाही. श्वासाचं हे एक साधन आहे. श्वास हे एक साधन आहे, साध्य आपलं ध्यान आहे. म्हणजे भगवंतांनी जे 40 कर्मस्थान सांगितलेले आहेत तर त्यापैकी हे एक कर्मस्थान आहे. म्हणजे हे एक साधन सांगितलंय.
आणि याच्यातून उत्पन्न होणार काय आहे? ध्यान. समाधीच्या 4 पायऱ्या, ध्यानाच्या 4 पायऱ्या ह्या पूर्ण आपण करू शकू. तर हे साधनाचा आपण योग्य वापर करणं शिकलो पाहिजे. साधनाचा जर आपण योग्य वापर करणं शिकलो तर निश्चितच आपल्या जे काही ध्यानापर्यंत जे आहे तर ते आपण पोहोचू शकतो. जो काही मार्ग भगवंतांनी सांगितला, जे काही सूत्र भगवंतांनी सांगितलेले आहेत तर त्या सूत्राचा आपण लाभ घेऊ शकतो. आणि जे काही भूमी आहे, चित्तभूमी, अकुशल भूमी आहे, कामावचर भूमी आहे, अकुशल चित्त आहे, तर त्यापासून आपण कुशल चित्ताची निर्मिती, कुशलस्य उपसंपदा जे म्हटलेलं की कुशल संपादन करणं, संपादन करावं लागतं, कुशल मिळवावं लागतं. अकुशल जे आहे आपोआप ते होतात. जसं आपण बघतो की भूमीमध्ये इतर काटेरी वनस्पती लावण्याची गरज नसते, ते आपोआप उगवतं. परंतु फळझाडं, फुलांची झाडं, औषधी झाडं हे लावावी लागतात, संपादन करावे लागतात. तर तसंच ही आहे, ध्यान आहे की ह्या ध्यानामध्ये आपल्याला संपादन करावं लागतं, प्रयत्न करावे लागतात, मेहनत घ्यावी लागते, कष्ट घ्यावे लागतात आणि त्यानुसारच त्यानंतर फळ मिळत असते. तर आपण जेवढी आपली सराव असेल, जेवढी आपली प्रॅक्टिस असेल तितकं लवकर फळ भेटतं. जितका सराव कमी असेल तितका सराव म्हणजे फळ उशिरा मिळेल. तर हे मार्ग आपल्यासमोर हा प्रकाशित करण्याचा भगवंतांनी सांगितलेल्या मूळ सूत्रांच्या संदर्भाने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या संबंधित काही आपल्या अडचणी असतील तर काही सूत्र समजलेलं नसेल तर निश्चितच मला विचारू शकतात. काही नाही समजलं असं आहे का काही? हॅलो, सर्वांना माझा आवाज पोहोचतोय का? जे काही सूत्र सांगितले तर ते सगळ्यापर्यंत पोहोचले, समजले सर्वांना? काही या संबंधी काही समस्या, काही प्रश्न, काही नाही समजलं असं आहे का काही? नाही समजलं असेल तर प्रश्न आपण विचारू शकतो. 5 मिनिटाचा कालावधी आहे, तर आपण विचारू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आपण मेडिटेशन करणार आहोत. हा विचारा. हा, भोसले ताई विचारा. हा, बोला. मग बरोबर. हा, काउंटिंग मेथड जे आहे ते 1.5 तास पर्यंत करायची. जर समजा आपलं चित्त जर अस्थिर असेल आणि चित्तामध्ये जर अनेक प्रकारचे विचार येत असतील, मन भरकटत असेल, तर 6 प्रकारचे जे काउंटिंग मेथड सांगितलेले आहेत, तर त्यापैकी जी एक आपल्या सुट होत असेल तर ती करायची. आणि आपलं मन असं वाटेल की आता स्थिर झालं, शांत झालं, सौम्य झालं, एका ठिकाणी केंद्रित आहे, काउंटिंग मेथड कंटिन्यू करतो. तर त्यानंतर हे पुढचे जे 4 फॉर्म्युले सांगितलेले आहेत, 4 सूत्र सांगितलेले आहेत, त्यानुसार मग त्याची प्रॅक्टिस करायची. मग मूळ नैसर्गिक श्वास जर आपल्याला यायचा. काउंटिंग मेथड यासाठी आहे की जे मन आहे आपलं भटकणारं विचारांमध्ये, की त्या भटकलेल्या मनाला आपल्याला त्या श्वासोश्वासावरती जुळवून ठेवायचं आहे.
म्हणजे श्वास घेता याची जाणीवता आहे, पण त्यासोबत एक आहे काउंटिंग. श्वास सोडत आहे याची जाणीवता आहे, तर त्यासोबत 2 आहे काउंटिंग. म्हणजे श्वास घेऊन सोडल्यानंतर 1, श्वास घेऊन सोडल्यानंतर 2. हे जे काही काउंटिंग मेथड आहे, मी ग्रुपवरती ते टाइप करून पाठवतो. काही प्रॉब्लेम नाही. काही अडचण असेल तर विचारू शकता. की किंवा मग आणखी काउंटिंग मध्ये विचारलेलं आहे की दुसऱ्या टाईपचे सूत्र निघाले ते 1 1 1 1 2 2 3 3 3 म्हणजे काय? तर श्वास घेत असताना 1 1 1 1 1 श्वास सोडत असताना 1 1 1 1 जोपर्यंत श्वास आपण घेतोय तोपर्यंत आपण 1 1 1 1 1 किंवा 1 1 1 1 1 आणि श्वास सोडत असताना 1 1 1 तर असं 1 ते 5 1 ते 5 किंवा 1 ते 8 1 ते 8 अशा प्रकारे केलं तर जे काही चित्त आहे ते सहज आपलं काउंटिंग मेथडवर स्थिर होतं, विचार संपूर्ण शांत होतात आणि चित्त स्थिर होण्यासाठी त्याची मदत होते. 1.5 तासापर्यंत कंटिन्यू आपलं चित्त स्थिर झालं श्वासोश्वासावरती तर त्यानंतर मग आपले जे पुढचे 4 सूत्र सांगितले त्यानुसार एक एक सूत्राची प्रॅक्टिस करायची आणि एक एक घंटा त्यावर चित्त आपलं स्थिर ठेवायचं. चित्त एकदम शांत होतं. पुढचं आणखी काही कोणते प्रश्न? सर्व मौन आहेत म्हणजे काही प्रश्न नाही सहसा. आपण मेडिटेशनसाठी बसायचं. पाठ आणि मान सरळ ठेवून जो नैसर्गिक श्वास येत आहे जात आहे सुसतो व अससती व पसती सतो व पसती व सतो व पसती की येणारा आणि जाणारा नैसर्गिक श्वास त्याला स्मृतीपूर्वक पाहायचा आहे. अर्थात जागृतपूर्वक श्वास घेत आहे असं जागृतपूर्वक पाहायचं आहे. जागृतपूर्वक श्वास सोडत आहे असं जागृतपूर्वक पाहायचं आहे. जर याने जर आपलं चित्त स्थिर होत नसेल तर सेकंड मेथड यूज करायची, काउंटिंग मेथड. जे काउंटिंग मेथडच्या ज्या 6 पद्धती सांगितल्यात त्यापैकी एखादी मेथड यूज करायची आणि त्याने चित्त स्थिर करायचं. काउंटिंग मेथड नंतर मग चित्त स्थिर झाल्यानंतर पुढचे आहे दिघंगवा की दीर्घ श्वास घेत आहे. घेत असताना तू जाणतो की मी दीर्घ श्वास सोडत आहे. दीर्घ श्वास सोडत असताना जाणतो की मी दीर्घ श्वास सोडत आहे. त्यानंतर आहे ऱ्हस्व श्वास घेत असताना तू जाणतो की मी ऱ्हस्व श्वास घेत आहे. ऱ्हस्व श्वास सोडत असताना जाणतो की मी ऱ्हस्व श्वास सोडत आहे. थर्ड आहे की या संपूर्ण श्वासरूपी शरीराला पाहून तू जाणतो की मी श्वास घेण्याचं प्रशिक्षण घेत श्वास घेण्याचं तो श्वासाला तो प्रशिक्षित करतो किंवा तसं प्रशिक्षण घेतो आणि सोडतो. त्यानंतर आहे की पसंबयंकी या सर्व कायिक हालचाली शांत करून, कायिक संस्कार शांत करून तो श्वास घेण्याचा अभ्यास करतो आणि कायिक संस्कार शांत करीत असताना श्वास सोडण्याचा अभ्यास करतो.
हे 5 फॉर्म्युले. पहिला आहे नॅचरल ब्रीदिंग की सुसत्वासाठी वापरसाठी. नैसर्गिक श्वासोश्वास येत आहे तो जागृतीपूर्वक पाहतो. नैसर्गिक श्वासोश्वास जात आहे तो जागृतीपूर्वक पाहतो. त्याने जर जमत नसेल तर मग काउंटिंग मेथड नंतर पुढचे 4 फॉर्म्युले. जे तुम्हाला योग्य वाटत असेल, जे तुम्हाला समजलेलं असेल त्यानुसार आपण प्रॅक्टिस करायची. नाही समजले असेल तर तुम्ही मला कॉल करू शकतात किंवा मेसेज पाठवू शकतात. सुरुवात करायची. शरीराला एकदम शांत ठेवायचं आहे, स्थिर ठेवायचं आहे. जागृतीपूर्वक श्वास घेतोय हे स्मृतीपूर्वक पाहायचं आहे. स्मृतीपूर्वक श्वास सोडत आहे हे स्मृतीने जाणायचं आहे. बस एवढीच प्रक्रिया करायची. हळूहळू श्वास शांत होईल. हळूहळू श्वासाची गती मंदावेल. पण आपलं ध्यान नाकाच्या समोरच्या भागावरती, वरच्या ओठावरती असलं पाहिजे. स्मृतीपूर्वक, जागृतीपूर्वक येणाऱ्या प्रत्येक शांत श्वासाला जाणायचं आहे.
मित्त भावना। अहं अवेरो होमि, अव्यापज्यो होमि, अनिगो होमि, सखीयत्तानं परिहरामि। अहं वियं मयं आचर्युपज्ञाया, माता पितरो हितस्सता, मज्जति कसत्ता वीरिसत्ता, अवीरा हन्तु अव्यापजा हन्तु, अनिगा हन्तु, सुखीयत्तानं परिहरन्तु, दुःखमुच्यन्तु, यथा लब्धसम्पत्तितो मा विगच्छन्तु कम्मसका। इमस्मि विहारे, इमस्मि गोचरगामे, इमस्मि नगरे, इमस्मि प्रदेशे, इमस्मि जम्बूद्वीपे, इमस्मि चक्रवाले, ईश्वरजना सिमठकदेवता, सब्बे सत्ता अविरा हन्तु, अव्यापज्या हन्तु, अनिगा हन्तु, सुखीयत्तानं परिहरन्तु, दुःखमुच्यन्तु, यथा लब्धसम्पत्तितो मा विगच्छन्तु कम्मसका। पुरर्थिमाय दिशाय, दक्षिणाय दिशाय, पश्चिमाय दिशाय, उत्तराय दिशाय, पुरर्थिमाय दिशाय अनुदिशाय, दक्षिणाय दिशाय अनुदिशाय, पश्चिमाय दिशाय अनुदिशाय, उत्तराय दिशाय अनुदिशाय, हेठिमाय दिशाय उपरिमाय दिशाय, सब्बे सत्ता सब्बे पाना, सब्बे भूता, सब्बे पुद्गला, सब्बे अर्थभाव परियापन्ना, सब्बा इतियो, सब्बे पुरीसा, सब्बे अरिया, सब्बे अनरिया, सब्बे देवा, सब्बे मनुष्या, सब्बे अमनुष्या, सब्बे विनिपातिका, अविरा हन्तु, अव्यापज्या हन्तु, अनिगा हन्तु, सुखीयत्तानं परिहरन्तु, दुःखमुच्यन्तु, यथा लब्धसम्पत्तितो मा विगच्छन्तु कम्मसका। पुरर्थिमस्मि दिशाभागे, सन्ति देवा महिन्दिका, तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च। दक्षिणस्मि दिशाभागे, सन्ति देवा महिन्दिका, तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च। पश्चिमस्मि दिशाभागे, सन्ति देवा महिन्दिका, उय्यन्तं तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च। उत्तरस्मि दिशाभागे, सन्ति देवा महिन्दिका, तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च। पुरर्थिमेन धत्तरट्टो, दक्षिणेन विरुल्लको, पश्चिमेन विरूपको, कुबेरो उत्तरं दिशं। चत्वारो ते महाराजा लोकपाला यशस्विनो, तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च। आयुवर्धको, धनवर्धको, श्रीवर्धको, यशवर्धको, बलवर्धको, वर्णवर्धको, सुखवर्धको होतु सर्वदा। दुःखरोगा भयावेरा सुख सब्बे उपद्रवा, अनेकान्तरायापि विनश्यन्तु सतेजसा। जय सिद्धि धनं लाभं सोत्तिभाग्यं सुखं बलं, श्रियायुषवन्नो च भोगवृद्धि च यस्य वा। शतवत्सा च आयुश्च जीवसिद्धि भवन्तु ते। साधु।
बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्व सुखी हो, सर्वांचे मंगल। साधु साधु साधु।